तिकडे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी नाबार्ड आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। इथं आयकर खातं नाहीये। नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक जिल्हा बँकांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा हा संशय आहे आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारची चौकशी सुरू झाली आहे। ज्या शाखांमधून नोटबंदीच्या निर्णयानंतर 1 कोटींहून अधिक रक्कम जी आहे त्याचे व्यवहार झाले तिथे चौकशी होते। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकाही शाखेतून 1 कोटी पेक्षा जास्तचे व्यवहार झालेले नाहीत अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे। शिवाय नोटबंदीनंतर बँकेत केवळ 12 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची उलाढाल झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। नाबार्डचे अधिकारी जे कागदपत्र मागतील ते सगळे त्यांना दिले जातील असंही संचालकांनी स्पष्ट केलं आहे। 10 आणि 11 तारखेला 2 दिवस सुट्टीच्या कालावधीमध्ये ते चलनातून बंद झालेल्या ज्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत तर त्या संदर्भामध्ये त्यांनी तपासणी केलेली आहे आमच्या काही ब्रँचेसमध्ये आणि त्यांना जे काही आवश्यक आहे ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तसा त्यांनी रिपोर्ट आरबीआयकडे सादर केलेला आहे।